काय झालं? सकाळपासून ट्रान्झॅक्शनच होत नाहीये, पैसेच ट्रान्सफर होत नाहीये, सगळी कामं थांबली आहेत. एक्सक्यूज मी सर, बोल. आपल्या कंपनीचे सगळे बँक अकाउंट्स इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सीज केले. हे असं असतं, पोर नव्हती तर जीवाला गोर नव्हता, पोर आली तर लागला जीवाला गोर. कुठे गेली? फोन पण उचलत नाहीये का? नाही ना, मगासपासून किती फोन केले, उचलतच नाहीये. अहो मी काय म्हणते, तुम्ही जाऊन जरा बघून येता का एकदा? मलाही तेच वाटतंय, आलोच. ही बघा. अगं किरण, कुठे होतीस तू? आणि फोन का घेत नव्हतीस? कुठे होतीस तू? किती फोन केले तुला? एक फोन उचलून सांगता येत नाही कुठे आहेस, काय काही अडचण तर नाही? किरण बाळा, तुला कोणी त्रास देत नाहीये ना पुन्हा? नाही नाही, कोणी त्रास नाही देत आहे. आणि आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. खूप कामात होते, त्यात कंपनीत खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. सारंग अडचणीत नाहीये ना? हो, त्यांच्या नवीन हर्बल कंपनीचे सगळे अकाउंट सील केले आहेत इन्कम टॅक्सवाल्यांनी. असं कसं झालं? अहो, तेच काही कळत नाही आहे. त्यांना कोणी टीप दिली माहीत नाही, पण त्यांनी डायरेक्ट नोटीस पाठवली आहे. अगं पण काहीतरी कारण सांगितलं असेल ना, का असं केलंय, कशासाठी केलंय? हिशोबात काहीतरी गडबड झाली आहे असं म्हणणं आहे त्यांचं, आणि आम्ही तेच बघत होतो. कंपनी सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंतचे सगळे हिशोब तपासले, पण कुठेही काहीही सापडलं नाही आहे, कोणताच घोळ नाही आहे. आम्ही आमच्या बाजूने क्लिअर आहोत. हो ना, मग असं कसं झालं? अहो तुम्ही सारंगशी एकदा बोलून बघता का? बोलतो. किरण, तू हातपाय तोंड धुवून घे बेटा, आपण जेवायला बसूया. हा, ये. कधी चहा जरी घेतला ना तरी त्या चहाचा पण हिशोब ठेवतो मी. कधी हिशोबात घोळ केलेला नाहीये मी. आई वडिलांची शिकवण आहे तशी. हा, चूक होऊ शकते, माणूस आहे मी, हिशोबात चूक होऊ शकते, पण मुद्दामून असं काही केलेलं नाहीये. कधीच घोळ नाही केला. गव्हर्नमेंटचा टॅक्स पण वेळेवर भरतो व्यवस्थित, त्यात पण कधी उशीर होऊ नाही दिला मी. माहिती आहे मला, माझा विश्वास आहे. आणि आपण बघितलं ना, आपण सगळे हिशोब सुद्धा तपासलेत. आपल्याला एकही घोळ नाही सापडला, मग ह्यांना कुठून सापडला असेल? काय माहिती, बघू, उद्या कळवतील असं म्हणालेत ना, कळेल काय गडबड आहे. हो, आणि आपण एकेका दिवसाचे नाही तर पूर्ण वर्षाचे हिशोब तपासलेत. उद्या डिटेल्स पाठवतील ना ते, बघू ना. हो, आणि मी काय म्हणते, आपले बँकेचे अकाउंट बंद केलेत हे आपण तिलोत्तमा मॅडमने बाबांना सांगायला हवंय ना? आई बाबांना नाही सांगायचं, उद्या सांगूयात. उद्याचा दिवस बघा काय होतं ते. काहीच नाही झालं तर सांगू. बरं. जगन्नाथजींचा फोन आहे, कदाचित किरण पोहोचली असेल हे सांगायला फोन केलाय. उचल. हॅलो. काय झालंय ते मला सगळं कळलंय. किरणने आत्ताच सांगितलं. बघा ना जगन्नाथजी, उगाच नको तो प्रॉब्लेम झालाय. आता हे संकट आणखी किती दिवस त्रास देणारे कोणास ठाऊक. सगळ्यांचे पगार द्यायचे बाकी आहेत. काळजी नको करू, सगळं ठीक होईल. फक्त तू एक काम कर. काय? उद्या मार्गशीर्षातला गुरुवार आहे, महालक्ष्मीची पूजा कर. घरातल्या सगळ्या बायकांना जमा कर. 5 सवाष्ण बोलव. साडी, चोळी, नारळ यांनी त्याची ओटी भर. त्याशिवाय ही पूजा पूर्ण होणार नाही, संपन्न होणार नाही. कळलं? महालक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुझं संकट टळेल. ठीक आहे, पण जगन्नाथजी, या व्रताचं महत्व काय आहे? द्वापार युगातली कहाणी आहे बाळा. राजकन्या श्यामबाला आणि तिची आई राणी, तिने म्हातार वेशातल्या महालक्ष्मीचा अपमान केला होता. पण राजकन्याने तिची विनंती केली, मनधरणी केली, आणि देवीने सांगितल्याप्रमाणे तिने मार्गशीर्षातला गुरुवारी ही पूजा केली. त्यानंतर तिची भरभराट झाली, मात्र राणीची अधोगती झाली. कळलं? थोडक्यात काय, उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये, या भावनेने ही पूजा कर.
सगळं ठीक होईल. बरं, मी करेन पूजा. अहो, जगन्नाथजींनी मला पूजा करायला सांगितली. हं. पण त्याआधी आता जे काही चालू आहे ना, ते मला तिलोत्तमा मॅडमला सांगायला हवं. बरं सांग. देवीला साकडं घाल. मी हिशोब चेक करतो तोपर्यंत. हं. मला तुम्हा सगळ्यांनाच एक महत्त्वाची बातमी द्यायची होती. हर्बल प्रोडक्ट संदर्भात काहीतरी आहे म्हणून मी तुम्हाला इथे बोलवलं आहे. अरे देवा, नाही म्हणजे गेल्या वेळेस तुझ्या हातून जसं नुकसान झालेलं तसं नुकसान वगैरे झालंय का? नुकसान झालं होतं, पण त्यानंतर नुकसान भरून सुद्धा निघालं होतं. कंपनीला फायदा सुद्धा झाला होता. एवढ्या लवकर विसरलीस तू? सॉरी मॉम, माझ्या लक्षात नव्हतं. सावली बोल तू. आपल्या कंपनीचं अकाउंट सील झालं. काय? असं कसं झालं सावली? म्हणजे तू काही घोळ नाही ना घातला? ॲक्च्युली काय आहे, पैशांचा व्यवहार आहे आणि तू किराणा भाजीपाला आणण्याशिवाय कधी पैशांचा व्यवहार केला नसशील ना. गावात कुठे एवढा व्यवहार केला असशील तू? तरी मॉम मी म्हणत होते की एवढ्या मोठ्या कंपनीची जबाबदारी अचानक या मुलीला दिल्यावर असंच काहीतरी होईल. पण मॉम मी आताही लक्ष घालू शकते बिझनेसमध्ये. तुम्हाला माझी काही मदत लागत असेल तर सांगा मला. नाही, मी यासाठी तुम्हाला सगळ्यांना इथे नाही बोलवलं. मग काय कारण काय आहे मग? मी याबद्दल जगन्नाथजींना विचारलं. एक मिनिट, त्याच्याशी का बोललीस तू? तुला माहिती आहे ना त्या माणसाचा आणि आपला काहीही संबंध नाही आहे. ऐश्वर्या, आता भलेही त्यांचे आणि आपले संबंध बिघडले असले तरी इतकी वर्ष ते या घराच्या भल्यासाठीच काम करतात ना. आणि तुलाही माहिती आहे, एक वेळ अशी होती की त्यांच्या सल्ल्याशिवाय घरातलं पान सुद्धा हलत नव्हतं. ठीक आहे, काय म्हणाले ते? त्यांनी मला यावर एक उपाय सांगितला आहे. आपल्या सगळ्यांनाच मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करायला सांगितलं आहे त्यांनी. मला माहिती आहे तू खूप श्रद्धाळू आहेस. आम्ही सुद्धा देवावर विश्वास ठेवतो आणि ठीक आहे, हरकत नाही. तुझ्यासाठी हे सुद्धा करू. हं? माझं तर म्हणणं आहे की आपण सगळ्याजणी हे व्रत ठेवूया. काय? ठीक आहे, करूया. हे व्रत होऊ द्यायचं नाही एवढंच मला माहिती.